चला आज मला आहे ना खूप जणी विचारतात ताई तुम्ही साडी जॉईन करून घेता का? आज मी साडी जॉईनपासून तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे पहिलं मशीनवरती जॉईन करून घेतले. त्याच्यानंतर अशा प्रकारे मी हात धरून घेते. बघा ते काठापदराची साडी आहे आणि जे काय मधनं जॉईन करून घेतल्यानंतर मधनं कट करते आणि आणि फॉलची जी साईड असते ना ते बाहेरने काढते मी. फॉल काही साईडने काढत नाही बघा. तर अशा प्रकारे आणि हे पूर्ण अखंड साडी ते मला पदर वगैरे काढायचं होतं, पण पदर काढल्यानंतर साडी उंचीला गोदरी खूप कमी झाली असती म्हणून मी काही पदर काढला नाही आणि काठापदराच्या साडीपासून अशी मस्त आपली गोदरी तयार होते. तर बघा आता अशा प्रकारे मी सर्व इथनं मी साडी अशा प्रकारे हातरून घेतलेली आहे आणि हे रावेतवरून ऑर्डर आहे आणि मी माझं 2025चा मी तुम्हाला माझा संघर्ष सांगते. सुरुवातीला तुम्हाला सांगते तुमचं एवढं प्रेम बघून असे नाही मला वाटलंसुद्धा नव्हतं आणि स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्या एवढ्या गोदऱ्यांना खूप सारं प्रेम द्याल. तर माझ्या 2025चा माझा प्रवास आणि शेवटचा प्रवास खूप आनंदित झाला आणि सुरुवातीचा प्रवास खूप कठीण होता कारण मी एका कस्टमरसाठी खूप वाट बघत होते आणि आता तेच कस्टमरना माझी गोदरी कधी शिवून देतात किंवा मी त्यांच्याकडे कधी टाकते पहिलेच असं ते सांगतात. आणि अशा प्रकारे मी बेडशीटचं वगैरे काही लेस होती ना ते अशा प्रकारे मी सर्व काढून टाकलेलं आहे आणि खूप सोपीतली सोपी पद्धत आहे. तुमची टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू बनते आणि तुम्ही कोणाला न कपडे देताय ना असे मस्त प्रकारे अशी गोदरी शिवू शकता. चला आता मस्त प्रकारे असे बेडशीट वगैरे आहेत ना मी त्याच्यावरती अशा प्रकारे हातरून घेतलेले बघा. अशा प्रकारे पूर्ण प्लेन वगैरे करून घ्यायचं आणि आणि मला वाटलंसुद्धा नव्हतं की म्हणजे तुम्ही माझ्या गोदड्याने एवढं सारं खूप प्रेम द्यायचं आणि सुरुवातीला मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकत होते ना मला असं स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही एवढं प्रेम द्यायचाल आणि तुमचं प्रेम बघूशे ना मला आत्ता खूप छान कामाला उत्साह आलेला आहे. आणि बघा आता अशा प्रकारे म्हणजे काहीत ना जे काही बेडशीट वगैरे होतं ते अशा प्रकारे खूप छान प्लेन करून हातरून घेतलेले आणि असंच खूप सारं माझं प्रेम आत्ता व्हिडिओला देत जावं. खूप छान असं मज्जा वाटते आणि लवकरच मी तुम्हाला माझी गुड न्यूज तुम्हाला सांगणार आहे नवीन वर्षामध्ये. आणि खूप असं मस्त प्रकारे असे बेडशीट वगैरे अशा प्रकारे हातरून घेतले आणि तुमच्याकडे पण असे खूप सारे बेडशीट वगैरे असतील किंवा असे मस्त प्रकारे असे रजाई वगैरे असतील ना तर मस्त प्रकारे अशी गोदडी मऊसूत होतं आणि थंडीसाठी खास थंडीसाठी खूप उपयुक्त होऊ शकते. बघा तर अशा प्रकारे आहे ना खूप छान ब्लँकेट त्याच्यावरती हातरून घेतलेले बघा. रंगीबेरंगी किती खूप छान मस्त वाटते. तुमच्याकडे जर असे तुम्हाला जर अशा गोदडीचे ब्लँकेटची अशी साईज वगैरे वाढवायची असेल तर ते पण वाढवून भेटते आणि डबल बेडची अशी मौस होते एकदम गादीला खूप छान असतं मस्त प्रकारे. आणि त्याच्यावरती पहिलं जाड होतं म्हणून मी पहिलं काढून घेतलेलं आहे कारण मध्ये जाड येतं आणि साईडला खूप कठीण येतं मग असं साईडने कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्या साईडने वरून आहे ना अशा प्रकारे मी खाली हातरून घेतलेलं आहे. बघा तर अशा प्रकारे तिथं कमी पडत होतं म्हणून त्या साईडला हातरून घेतलेलं आहे आणि मस्त प्रकारे असे कारण मध्ये जाड नाही आले पाहिजे सर्व सगळीकडे आपल्यासारखं सारखंच आहे आणि जे काही कट केलेले कपडे होते ना अशा मस्त प्रकारे त्याच्यावरती हातरून घेतलेले आणि तुम्हाला सोप्यातली सोपी पद्धत दाखवते. घरगुती म्हणलं हे घरगुती म्हणलं तरी सिंगल पटाच्या मशीनवरती म्हणलं तरी गोदरी शिवू शकता. बघा तर अशा मस्त प्रकारे ह्या पण साड्या हातरून घेतलेल्या आहेत मध्ये आणि त्या साईडला मी पहिलं बेडशीट वगैरे खूप छान अखंड छोटे मोठे काही कपडे नव्हते. मोठ्या कपड्यांपासून मला ही गोदरी शिवायची होती आणि डबल बेडची गोदरी रुंदीला म्हणलं उंचीला म्हणलं तर 7 फूट आहे आणि रुंदीला म्हणलं तर कमी 6-6.5 फूट येते. बघा ह्याचे मी 400 रुपये घेतलेले आहेत बघा पाहू शकता. आणि अशा प्रकारे आहेत ना सर्व काही बेडशीट वगैरे अशा प्रकारे हातरून घेतलेले आहे बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना जी साडी आणि बघा तर अशा प्रकारे ही साडी हातरून घेतली. आता खूप जणी म्हणत असेल किती जाड झाली बापरे वगैरे काही नाही पण हे मौसत होते हलकी होती बेडशीट वगैरे वापर होता एवढी काही जड झाली नाही ब्लँकेट असल्यामुळे. आणि हे नंतर परत दुसरी साडी हातरलेली आहे त्याच्यावरती अशा प्रकारे बघा किती मस्त आपल्याला तुम्हाला हाताळण्याची सोपी पद्धत दाखवते. तुमच्याकडं खूप साऱ्या काठापदराच्या साड्या असतील आता नवीन संक्रांतीच्या ना खूप साऱ्या शॉपिंग करतात मग त्या साड्या गेल्या वर्षी दिवाळीच्या संक्रांतीच्या वगैरे ते अशा घरात पडतात म्हणजे अशा मस्त प्रकारे आपण छान उपयोगी खास थंडीसाठी उपयुक्त अशी गोदरी शिवू शकता. आता हे अशा प्रकारे होतं ना ते वरून ही साडी त्या ताईने लावायला दिलं ते काठापदराची मस्त होती खूप छान होती आणि त्यानं मधनं असं जॉईन करून घेतलेलं आहे बघा. आणि असं परत मधनं पूर्ण अखंड मी साडी वापरते अजिबात जे साईडने कटिंग वगैरे होते तीच साईडने फक्त कटिंग होऊ जाते बाकीच काही नाही. अशा प्रकारे हात मी टाके घातलेले आहेत. मी हाताने गोदरी अजूनही सांगते शिवत नाही. अशा मस्त प्रकारे हात टाके घालून घ्यायचे जेणेकरून आतले कपडे काय असताना छोटे मोठे अजिबात काही घसरत नाहीत. बघा आता तुम्हाला दिसते छोटे छोटे टाके घातलेले हाताने आणि अशा प्रकारे शिवायला घेतात शिवताना व्हिडिओ दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे मस्त आपली गोदरी अशी शिवून घ्यायची. माझी आरती फुल होत आली म्हणजे अर्ध्यापर्यंत आली गोदरी. जसं असे गोदरीची मशीनवरती टाके टाकत
घालतात ना तसे तसे काढायचे ते टाके आपण हाताने घातलेले बघा आता अशा प्रकारे. आणि ब्लँकेटची गोधडी होती, कुठेही मध्ये काही धागा तुटलेला नाही, काही नाही. खूप छान असं मस्त वाटली बेडशीटापासून. आणि छोटे छोटे कपड्यांना यूज करता येणं तर मला वाटतं छोट्या छोट्या कपड्यांची गोधडी गोळा होते वगैरे, काही खालून फुगा येतं वगैरे. आता अशा प्रकारे मस्त खालून बेडशीट वगैरे घातल्यानंतर, कॉटनची बेडशीट घातल्यानंतर काठापदर साडी अजिबात खालून फुगा वगैरे अजिबात काही येत नाही. तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देते, तुम्ही नक्की फॉलो करजा. आणि तुम्ही पण अशा जुन्या साड्यांपासून अशी गोधडी मस्त शिवत जावा. आणि खूप सारं माझ्या गोधड्यांना वगैरे खूप सारं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि अशा प्रकारे हे गोलाकार झालेलं होतं ना, ते खालून धागा काढला ना तर अशा प्रकारे जे काही हात नसतं ना ते अशा मस्त प्रकारे असं प्लेन करून घ्यायचं बघा. तर अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं. आणि अर्ध्यानंतर आल्यानंतर परत गोधडी फिरवायची असते, कारण त्याच्या जो मशीनचा जो भाग असतो ना तो भाग पूर्ण त्या गोधडीमध्ये जो आपण गुंडाळलेला असतो ना तो अजिबात त्या गोधडीमध्ये बसत नाही. आणि गोधडी आपल्याला सरकवायला खूप तकलीफ देते. एक वेळ आपल्याला टिपा सरळ येत नाहीत, अशा तिरक्या तिरक्या येत असतात किंवा गोधडी पुढे सरकत नाही. जशी गोधडी आपण पुढं सरकल ना दोन्ही साईडनी तर तसाच आपल्या टिपा आहेत ना एकदम सरळ येतात. बहुतेक ताई मला म्हणतात की ताई तुम्ही टिपा वगैरे खुणा वगैरे करून घेता का? मी अजिबात काही गोधडीला असे कुठल्याही गोधडीला मी कधी खून करून टिपा मारत नाही. मी जी काय आहेत ना तुम्हाला आता दिसत आहे तर दोन्ही साईडने मी गोधडी अशा साईडने फोल्ड करून घेते आणि दोन्ही साईडने पुढं सरकावते. जसं आपण पुढं सरकावलं तशी मशीन सरळ ते एकदम स्टेप बाय टिपा टिपा येतात. थोडे वाकड्या तिकड्या येतात पण अशा जास्त करून सरळ येतात बघा. अशा मस्त प्रकारे आपल्या अशा टिपा मारते. आता मला हे गोधडीचा गोट मारण्यापर्यंत हा व्हिडिओ दाखवते. आणि मलाही वाटतं प्रत्येक ताईने ना तुम्हाला जर घरगुती शिलाई काम करता येत नाही, कोणा ताईंना शिलाई काम करता येत नाही किंवा ब्लाऊज शिवता येत नाही, त्यांच्याकडे मशीन आहे, साध्या अशा टिपा मारायला घेतलेल्या असतात की बाहेर म्हणजे काय ताईंना लांब असतं किंवा होत नाही हे आणि बाहेर खूप असे पैसे जातात. अशा ताईने काय छोट्या छोट्या असं सिंगल पाटाच्या मशीन घेतलेल्या वगैरे असतात. तर त्या ताईंना पण सांगते तुम्हाला पण अशी छोटी पातळ गोधडी त्या मशीनमध्ये सिंगल पाटावरची पण शिवता येते. मी सुई 18 नंबरचीच वापरते. आणि धागा माझा जसं तुम्ही ब्लाऊजला शिवता तोच माझा धागा असतो, साधा लायलॉनचा धागा नसतो. लायलॉनचा धागा काय होतो एकदा जर सुटला तो अखंड सुटतो, म्हणून मी लायलॉनचा धागा वापरत नाही आणि कॉटनचा धागा वापरते. आणि अशा प्रकारे मी ते धागा असं साईडने काढून घेते बघा. आणि मी तुम्हाला सांगते, मी दिवसाला नाही म्हटलं तर कमीत कमी म्हणजे मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते. मी स्वतःच्या पायानं म्हणजे आपण स्वतः लेडीजचं स्वतः सगळं करू शकतो बघा. अशा मस्त प्रकारे न जाता बिझनेस आपण स्वतःच्या पायावर स्वतः नक्की अनुभवू शकता. आणि तुम्हाला जर शिवायचं असेल, गोधडीचा व्यवसाय करत असेल किंवा खेड्यापाड्यात असेल, काही ताई गृहिणीमध्ये असतील किंवा काही ताईंना असं म्हणजे त्या ताईंना बाहेर जाता येत नाही, जमतात नाही, अडाणी आहेत, शिकलेले नाहीत. माझं पण काही शिक्षण जास्त झालं नाही, मी पण अडाणी, पण त्या ताईंना असा स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे तर नक्की त्या ताईंना सांगते असा गोधड्याचा मस्त व्यवसाय आहे. कष्ट आहे त्याच्यामध्ये खूप. तुमची जर कष्ट करायची तयारी असेल ना तर मस्त प्रकारे हा गोधडीचा व्यवसाय मला नाही म्हटलं तर कमीत कमी माझ्या ह्याच्यामध्ये 15 ते 20 तास 15 तास तर नक्कीच जातात. कारण घरातलं काम वगैरे करून 15 तास तर मला नक्कीच ह्या व्यवसायाला द्यावं लागतं. त्यावेळेस माझ्या कुठं जाऊन तरी 2 गोधड्या 3 गोधड्या असं होतात. आणि फक्त आता मी जास्त काय शिवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण पाठीचा त्रास व्हायला लागला आहे, त्यामुळे मी जास्त काय वेळ देत नाही. मी फक्त मशीनवरती 8 तासच बसते 8 तासाच्या वर अजिबात बसत नाही. आणि बघा तशा मस्त प्रकारे आपलं जे काय आहेत ना टिपा उभे आड्या सर्व आहेत ना असे बॉक्स तयार झाले. त्यांना साईड मी एक्स्ट्रा जो भाग आलेला असतो ना ते कट करून घेतो. आणि खालची सिल्कची म्हणजे साडी असल्यामुळे ते थोडंसं असं हे आल्यासारखं दिसतं, पण तसं काही वाटत नाही. एवढं गोट वगैरे मारलं ना तर खूप छान मस्त. आणि जेवढं काही साईडचं एक्स्ट्रा होतं मार्जिन ते कट केलं तुम्हाला गोट मारताना दाखवते. अशा प्रकारे त्याच्यावरती ना पिवळ्या साडीचा असा गोट घेते. त्या ताईने त्यांची साडी दिलेली, तर अक्षरशः तुम्हाला सांगते मला ही साडी फाडायला सुद्धा नको वाटत होती, एवढी भारी साडी होती ती. आणि फाडता तर येतच नव्हते, शेवटी मी कात्रीने कट केली, कारण फाडायला सुद्धा खूप कठीण होती. आम्ही शेवटी कात्रीने कटिंग केली. एवढ्या छान छान साडीच्या तुम्ही गोधडी अशी मस्त प्रकारे शिवू शकता बघा, तसं यूज करू शकता. आणि बघा आता अशा प्रकारे आपण आहे ना हे 4 इंचाचं मी कापड घेतलेलं आणि त्या साईडने अशी पट्टी गोट मारलेला आहे. आणि गोधडीचा काही पूर्ण व्हिडिओ नसणार आहे, म्हणजे असं गोधडी पूर्ण शिवून झाल्यानंतर कसा लुक दिसतं वगैरे जर त्यावेळेस दाखवते मला ह्यावेळेस आपण गोट मारताना वगैरे दाखवा.
जर ते वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करावा म्हणलं, त्यातूनच थोडंसं आणि थोडीशी माहिती द्यावी. आणि खूप छान असं माझ्या व्हिडिओला माझ्या गोधड्यांना खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तर आणखीन तुमचं धन्यवाद. असंच माझ्या व्हिडिओला गोधड्यांना खूप सारं प्रेम देत जावा. आणि ज्या ताईंच्या गोधड्या राहिल्याशिवाय शिवायच्या त्या ताईंचं नक्की ह्यावर्षी मी तुमचा देण्याचा प्रयत्न करीन. यावर्षी म्हणजे ह्या महिन्यातच मी देण्याचा प्रयत्न करीन. आणि जेवढ्या होता येईल तेवढं मी तसं गोधड्या देईल. कारण एका त्यांच्या 7-7, 8-8 गोधड्या आहेत, त्यामुळं फार मला वेळ लागलेला आहे. आणि अशा प्रकारे आहेत ना माझा एक साईडने म्हणजे तिन्ही साईडने मी गोट मारून झालेलं आहे बघा. तर अशा प्रकारे आहेत ना जे काही मधनं कापड जॉईन केलेलं होतं ना त्या अशा मधनं प्रकारे असं टीप मारून घेते बघा. तर अशा प्रकारे. आणि माझा हा हेतू असतं की प्रत्येक ताईने स्वतः 1-2 रुपये का होईना कमवले पाहिजेत. म्हणजे कोणी म्हटलं नाही पाहिजे की तू घरात बसून करते काय, तुला काय घरातलं बसून नसतं तेवढंच काम आहे, असं म्हणलं नाही पाहिजे. 2 पैसे का होईना आपण स्वतः काहीतरी कमवलं पाहिजे, स्वतःसाठी कमवलं पाहिजे. मला हेच हेतू आहे. आणि कोणासमोर हात पसरले नाही पाहिजे, हा माझा हेतू आहे. अशापर्यंत गोधडी फिरवून घेतलेली आणि त्याच्या साईडने ना असा 1.5 इंच कपडा आतमध्ये फोल्ड करून असे मस्त प्रकारे आपल्या असं गोट मारून झालेलं आहे बघा. अशा प्रकारे पूर्ण गोट मारायचा. आणि हे तर चून येते थोडी थोडी चून करून फोल्ड करून घ्यायची बघा. आता अशा मस्त प्रकारे आपल्या असं गोधडी युजफुल आणि जुन्या तुमच्या टाकाऊ कपड्यापासून टिकाऊ वस्तू कशी होते याचा प्रयत्न नक्की करा. तुम्हाला कोणाला न देता अशा मस्त प्रकारे कुठं न टाकून देता अशा साड्या किंवा ब्लँकेट म्हणा अशा मस्त प्रकारे तुम्हाला युजफुल खास थंडीसाठी अशी मस्त गोधडी शिवू शकता. आता ही चटईवर हातरा, बिगर चटईचा हातरा, कसंही हातरा, तुम्हाला अजिबात ह्याच्यामध्ये ब्लँकेट बेडशीट वगैरे याचा साड्यांचा वापर केलेला आहे तर अजिबात थंड पडणार नाही. गोधडी खूप हलकी फुलकी वजनाला खूप छान अशी मस्त प्रकारे गोधडी आपली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जाता सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि नवीन वर्षामध्ये तुमचे खूप सारे स्वप्न पूर्ण हो हेच स्वामी चरणी प्रार्थना. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. चला आता मस्त प्रकारे अशा साईडने पण मी गोड टिपा मारून घेते बघा अशा. आणि जो सर्व काय ना माझ्या डबल टिपा माझ्या प्रत्येक गोधडीला असतात. कारण जेणेकरून आपण जेव्हा सिंगल टिप मारतो त्यास कुठं का होईना थोडी का होईना गोधडी सरकली जाते. तर म्हणजे कापड थोडं का होईना निसटलं जातं. ते कापड निसटल्यानंतर परत नंतर उसवून आता अशा प्रकारे आपली गोधडी पूर्ण तयार झालेली आहे. आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.